बोला. नमस्कार संदीप भाऊ. आज पंचायत समिती जिल्हा परिषदच्या मतदान होते. खरं तर सगळीकडेच आज चांगलं वातावरण आहे. प्रत्येक जण मतदानाचा हक्क वाजवतोय आणि सगळ्यांनी तो अधिकार आहे लोकशाहीचा, त्याच्यामुळे सगळ्यांनी मतदानाचा हक्क वाजवला पाहिजे. पण आज वरती जे तांबे बारव गट आहे त्या गटामध्ये राजकीय जे समीकरणाला एवढं उदाहरण आलं की लोकांच्या टीका टिपण्या, लोकांच्या म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या एवढ्या टीका टिपण्या चालल्या होत्या की कोण वैयक्तिक जीवनावर बोलत होतं, प्रत्येकाच्या किंवा वेगवेगळ्या भूतकाळांवरती बोलत होतं. खरं तर मी आज ज्या आपटाळे गावामध्ये उभा आहे त्या आपटाळे गावामध्ये पण काही दिवसापूर्वी अशी हे होती की ज्या माणसांमुळे गाव दोन ठिकाणी होतं किंवा नाही आम्ही या गटात आहे त्या गटात आहे, आज तीच दोन माणसं एकत्र फिरताना दिसलेत. खरं तर एवढ्या नीच पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना माझी किंवा या जनतेला माझी विनंती की पक्ष बघून मतदान न करता माणूस बघून मतदान करा. का जो कामाला धावून येणारा माणूस आहे, जो वेळेला मदतीला येणारा माणूस आहे. खरं तर आम्ही अपक्ष 2 पंचायत समितीचे उमेदवार आम्ही त्यांच्या मागे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेले. कारण ज्या उमेदवारांना बळीचा बकरा केला आणि कुकडेश्वरला नारळ फोडला प्रचाराचा, त्या प्रचाराच्या नारळाला तिथून पुढे त्यांना पक्षाने डावलून त्यांचा आयात पॅनल जो घेतला पक्षामध्ये आणि त्यांना कुठल्याच गोष्टीला विचारलं नाही की बाबा काय तुमचे हे किंवा काय. राजू कारबळे यांना पण त्यांचं म्हणणं होतं की मी फिरलो नाही, उमेदवार फिरले, तुम्ही उमेदवाराशी चर्चा करा, मला सांगून काय करता का तिकीट तुम्हाला थांबायला लागेल म्हणून. तर दादांना त्यांनी सांगितलं होतं की उमेदवाराशी चर्चा करा म्हणून तुम्ही. तर दादा गेले नाही आणि यांनी राजू कारबळांबद्दल वेगवेगळे मेसेज पसरवले की त्यांना पैसे वाढून पाहिजे होते वगैरे. जर तो माणूस पैशासाठी उभा असता तर आज तो इथं नसता. आज मी बघितले रात्री 2-3 वाजेपर्यंत हिंडतोय लोकांमध्ये, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे दोन्ही पण उमेदवारांना. त्याच्यामुळे डोळे डॉक्टर असतील इकडं तांबेगानामध्ये, बारोगानामध्ये संदीप ते राजू कारबळ असतील, या दोघांना पण चांगला प्रतिसाद आहे. उलट राजू कारबळांच्या गाण्यामध्ये तर अशा प्रकारचे मेसेज फिरवले जातात की अपक्ष उमेदवारांना मतदान करू नका. ही नक्कीच कुठंतरी राजू कारबळ यांच्या विजयाची चावले आणि जे ते विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली. मी तुम्हाला त्याचा पुरावा दाखवतो की कशा प्रकारचे मेसेज पसरवले जाते. अपक्षाला मत देऊन मत वाया घालू नका. म्हणजे हे त्यांच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकलेली. कारण तिकडून राजू कारबळ आणि इकडे संदीप डोळस यांचा विजय नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे मला सर्वसामान्य जनतेला माझं आव्हान आहे की पक्ष हे फक्त शाब्दिक असतात, राजकारणामध्ये कोणत्याच शब्दाला किंमत नसती, हे फक्त आश्वासनं देतात. त्याच्यामुळे माणूस बघून मतदान करा, कामाला येणाऱ्या माणसाला मतदान करा.